सोलापूर बसस्थानकातील अस्वच्छ शौचालयाचा परिणाम, आगार व्यवस्थापक निलंबित, परिवहन मंत्र्याची कठोर कारवाई. सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकातील अस्वच्छ शौचालय आणि पाणपोई दयनीय अवस्था पाहून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज अचानक पाहणी दरम्यान कठोर पावले उचलली. नागरिकांना पुरवायच्या मूलभूत सुविधांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे आढळताच सोलापूर आगार व्यवस्थापकाला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सोलापूर बसस्थानक निरीक्षणादरम्यान शौचालयात उखडलेल्या फरशा, दुर्गंधीयुक्त परिसर, स्वच्छतेचा संपूर्ण अभाव तसेच खासगी संस्थेकडून कोणतीही डागडुजी न झाल्याचे स्पष्ट झाले. पाणपोई जवळील परिसरही तितकाच घाणेरडा असून 5 नळांपैकी फक्त एकच नळ चालू असल्याचे पाहून मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. उपस्थित अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे कठोर कारवाई निश्चित झाली. मागील आठवड्यात घेतलेल्या दौऱ्यात प्रवासी सोयी सुविधा सुधारण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आल्याने मंत्री सरनाईक यांना नाईलाजाने निलंबनाचे आदेश द्यावे लागले. येणाऱ्या पाहणीमध्ये पुन्हा त्रुटी आढळल्यास अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या घटनेनंतर राज्यातील सर्व 251 आगार प्रमुखांना प्रवासी सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. बसस्थानकावरील स्वच्छता, विशेषतः महिला प्रसाधनगृहाबाबत कोणतीही हलगर्जी पुढे सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.